कमल स्पोर्टिंग क्लब के संस्थापक स्वर्गीय कालिदास अहिर इनके जयंती के मौके पर रक्तदान शिविर का आयोजन किया गया। रक्तदाताओं ने बड़ी संख्या में इस शिविर में रक्तदान किया। एक नजर इस खबर पर। कमल स्पोर्टिंग क्लब के संस्थापक स्वर्गीय कालिदास अहिर इनके जयंती मौके पर भव्य रक्तदान शिविर का आयोजन IMA सभागृह में किया गया था। आयोजन कमल स्पोर्टिंग क्लब व मित्र परिवार चंद्रपुर की ओर से था। इस दौरान पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री तथा पिछड़ा वर्गीय आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर, विधायक किशोर जोरगेवार, डॉक्टर अशोक जीवतोड़े आदि मान्यवरों की मौजूदगी रही। कार्यक्रम की शुरुआत मान्यवरों के हाथों दीप प्रज्वलन से की गई, जिसके पश्चात उपस्थित सभी मान्यवरों ने स्वर्गीय कालिदास अहिर इनकी प्रतिमा को पुष्प अर्पण कर आदरांजलि दी। इस दौरान उपस्थित मान्यवरों का स्वागत किया गया। स्वागत पश्चात रक्तदान शिविर की शुरुआत हुई। इस दौरान रक्तदाताओं ने बड़ी संख्या में रक्तदान कर इस पुनीत कार्य में अपना अमूल्य योगदान दिया। इस समय पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री तथा पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर ने उपस्थितों को संबोधित किया। रक्तदान हे श्रेष्ठता आहे। आजकाल रक्तदान दिल्यानंतर त्याचे पण आता बायफंक्शन होत असतं। कोणाला प्लाझ्मा देतात, कोणाला रक्तदान देतात, वगैरे 5 गट पडले जातात, विभाजन केले जातात। म्हणून एक रक्तदान केलेली बॉटल एका रुग्णाकरता राहते असा भ्रम नाही, हे अनेक रुग्णांचा फायदा होत आला आहे। म्हणून आपल्याला रक्तदान जे आहे हा श्रेष्ठ हे भरीव काम आहे समाजाकरता। मी अनेकदा सांगतो की सुरुवातीला जेव्हा रक्तदान आपण देत होतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये तो घाबरत होतो, आता राग लागते राग देण्याकरता। कित्येक ऑटो चालक, रिक्षा चालक येतात, ते स्वयंस्फूर्त येतात। अनुदाने आज कोणाचा वाढदिवस असतो ते पण इथे रक्तदान करतात। अशा चांगल्या परंपरेवर सहभागी आहात। आमचं कुटुंब, माझे बंधू, माझे पुतणे, माझे भाषे या ठिकाणी येतात, माझे मुलं पण येतात। आता रवी राहील येत आहे, तो बाहेर गेलेला आहे। माझं लहान मुलगाही श्यामही आहे, कालिदासची बहुत MBBS करत आहे, विनय आजही इथं आलेला आहे। अशा प्रकारे माझ्या लहान भावाच्या मुलं आहेत, हर्षवर्धन आहे, भाष्य आलेले आहे। आमचं कुटुंब यामध्ये रक्तदान करत असतं। आता माझं रक्तदान घेत नाही, मी देत होतो, आता मला मनाई करण्यात येते की आपण देऊ नका, पण रक्तदान केलं पाहिजे। ही परंपरा तुमच्यामुळं सुरू आहे। आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो आणि हा कार्यक्रम दिवसभर चालतो, जवळपास चालतो आहे। माझ्यानंतर आता कदाचित ते किशोर जोरगेवार सन्मानही करतो, ते पण मशहूर होतील। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।